इन्व्हेस्टमेंट सुरू करताना आपण रिस्क प्रोफाईल किंवा रिस्क ॲपेटाईट हे शब्द नेहमी ऐकतो. तर नक्की रिस्क प्रोफाईल म्हणजे काय आणि त्याचं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये नक्की काय महत्त्व आहे ते आपण आज जाणून घेणार आहोत. नमस्कार मंडळी, मी अपूर्वा, माझ्यासोबत आहेत परिमल सर आणि इन्व्हेस्टमेंट गप्पांमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे. सर, जेव्हा केव्हा आपण इन्व्हेस्टमेंट सुरू करतो तेव्हा हे कायम सांगितलं जातं की रिस्क प्रोफाईल प्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंट करा. तर रिस्क प्रोफाईल म्हणजे नक्की काय? रिस्क प्रोफाईल म्हणजे त्याचा अर्थ असा आहे की तुम्हाला जो अल्टिमेट इन्व्हेस्टमेंट ऑप्शन सिलेक्ट करायचा आहे तो तुमच्या म्हणजे काय म्हणतात, तुम्ही किती रिस्क घेऊ शकतात त्या गोष्टीबरोबर त्याच्यावर डिपेंडंट असतो. सो ह्याचं एक मेजरमेंट आहे की बाबा म्हणजे तुम्ही किती ॲग्रेसिव्ह आहात, की तुम्ही खूप कन्झर्वेटिव्ह आहात, की तुम्ही तुमचं जे कॅपिटल इन्व्हेस्टमेंट केलेली आहे ती वर खाली झालेली तुम्ही किती बघू शकता. तर या सगळ्या गोष्टी आहेत. सो अल्टिमेटली जसं आपण नेहमी म्हणतो की इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटमध्ये 95% तुमचं बिहेवियर मॅनेजमेंट असतं, 5% तुमचं ॲक्च्युअल इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंट असतं. सो तुमचं बिहेवियर मॅनेजमेंट, तुमचं बिहेवियर समजणं म्हणजे रिस्क प्रोफाईलवरून तुमचं बिहेवियर समजू शकतं आणि त्याप्रमाणे तुम्ही कुठे इन्व्हेस्ट करायचे, स्टॉक मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय का गोल्डमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचंय का फिक्स इन्कम सिक्युरिटीज FDs वगैरे मध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे का रिअल इस्टेटमध्ये इन्व्हेस्टमेंट करायचे, असे वेगवेगळे ॲसेट क्लासेस तुमच्या रिस्क प्रोफाईलवर डिपेंड करतात आणि त्याप्रमाणे तुम्ही इन्व्हेस्टमेंटचा कॉल घ्यायचा असतो. ओके, पण फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये अजून एक शब्द येतो ॲसेट ॲलोकेशन, म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ॲसेट क्लासेस आहेत वेगवेगळे, त्याबद्दल आपण नंतर सविस्तर चर्चा करूच. पण मग रिस्क प्रोफाईल आणि ॲसेट ॲलोकेशन हे एकमेकांबरोबर कसे लिंक्ड आहेत? नक्कीच. मला वाटते की सपोज म्हणजे तुम्ही समजा अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात, म्हणजे किंवा तुम्ही इक्विटीमध्ये जास्त ॲलोकेशन घेऊ शकतात, म्हणजे त्या व्हॉलॅटिलिटीला तुम्ही बघू शकतात आणि ती व्हॉलॅटिलिटी बघून तुम्हाला जास्त काही फरक पडणार नाही. सो त्या केसमध्ये तुमचं जे इक्विटी ॲलोकेशन आहे, नॉर्मली व्हॉलॅटाईल ॲसेट क्लास कुठला आहे तर इक्विटी आहे, कारण रोज स्टॉक मार्केटमध्ये वर खाली होतात गोष्टी. सो ती व्हॉलॅटिलिटी असते. सो लोकांना त्या व्हॉलॅटिलिटीला लोकांना असं वाटतं की ती रिस्क आहे माझी, ती ॲक्च्युअली नसते, पण ते आय थिंक काही काळानंतर त्यांना कळतं. सो जर अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असेल तर त्याचं रिस्क प्रोफाईल अग्रेसिव्ह आहे, तर मग ॲसेट ॲलोकेशनमध्ये 75% ते 100% तो माणूस इक्विटी ॲसेट क्लासमध्ये इन्व्हेस्टमेंट करू शकतो. आणि राहिलेले जे ॲलोकेशन्स आहेत ते मग फिक्स इन्कम सिक्युरिटीज म्हणा किंवा गोल्ड ॲज अन ॲसेट क्लास म्हणा, त्याच्यामध्ये त्यांना इन्व्हेस्ट करता येतं. सो 75 to 100% इक्विटी ॲलोकेशन जर घेतलं तर ते अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर असू शकतो. तसंच मग आता अजून टाइप्स म्हणलं तर मॉडरेट जो एक आहे, सो 50-50% म्हणजे 50% इक्विटी, 50% बाकीच्या ॲसेट क्लासेसमध्ये. किंवा मग तिसरा आहे तर एक ब्रॉडर लेवलवर कन्झर्वेटिव्ह, की ज्याच्यामध्ये 0 ते 25% इक्विटीमध्ये ॲलोकेशन घेऊ शकतात आणि तुमचे राहिलेले 75 ते 100% म्हणजे रेंज जी आहे ती तुम्ही फिक्स इन्कम सिक्युरिटीज किंवा अदर ॲसेट क्लासमध्ये. तर हे ॲसेट ॲलोकेशन अल्टिमेटली तुमच्या रिस्क प्रोफाईलवर डिपेंड होऊ शकतं त्या अँगलमध्ये. ओके, पण मग रिस्क प्रोफाईल ठरवताना कोणकोणत्या गोष्टी लक्षात घ्यायला पाहिजेत? म्हणजे जसं आपण म्हणलं की बाबा वय समजा कमी असेल तर एखादा माणूस जास्त रिस्क घेईल, बरोबर. वय समजा जास्त असेल तर ते म्हणतील की नाही बाबा मला जेवढं फिक्स इन्कम मिळेल तेवढं बरं आहे. तर मग जसा वय हा एक फॅक्टर असू शकतो, तसं मग अजून कोणते घटक आहेत ज्याच्यावरती रिस्क प्रोफाईल ठरवता येईल? सो नॉर्मली एक थंब रूल असा आहे की 100 मायनस तुमचं एज तेवढं तुम्ही इक्विटीमध्ये ॲलोकेशन घेऊ शकता. एक थंब रूल असा आहे, त्याला काही असं काही म्हणजे कोणी बेस म्हणल्यापेक्षा ऑब्झर्वेशन म्हणता येईल तसं. कशामुळे? कारण तुम्ही समजा यंग आहात, 25 वर्षाच्या आहात, तर तुमच्याकडे खूप काळ आहे इन्व्हेस्टमेंटमध्ये इन्व्हेस्टमेंटला होल्ड करण्याचा, आणि म्हणून तुम्ही अग्रेसिव्हली इक्विटीमध्ये असू शकता. तो 100 मायनस 25 म्हणजे 75% तुमचं इक्विटीचं ॲलोकेशन असू शकतं. का? कारण तुम्ही जास्त वेळ देऊ शकता त्या इन्व्हेस्टमेंटला. सो पण मी नॉर्मली या थंब रूल प्रमाणे मला असं वाटतं की न गेलेलं बरं असतं. कशामुळे? कारण आपण ज्यावेळेस इन्व्हेस्टमेंट करतो, आता आपण या इंडस्ट्रीमध्ये आहोत इन्व्हेस्टमेंट मॅनेजमेंटच्या, सो आपण पाहिलेलं आहे लोक कसे रिॲक्ट करतात की ज्यावेळेस मार्केट वर जातं त्यावेळेस त्यांना सगळा पैसा इक्विटीमध्ये टाकायचा असतो, आणि नेमकं मार्केट ज्यावेळेस खाली जातं त्यावेळेस त्यांना सगळा पैसा इक्विटीमधून काढून घ्यायचा असतो. सो हे जी ही गोष्ट आहे ना, तर हे त्यांचे बिहेवियर्स आहेत. सो नॉर्मली जो ऍक्च्युअल रिस्क प्रोफाईल असतो तो मार्केट खाली पडल्यावर आपल्याला कळतो. आता कसं आहे, रिस्क प्रोफाईलमध्ये एक प्रश्न असतो की सपोज तुम्ही केबीसीच्या हॉट सीटवर बसलेला आहात, 1 करोडचा प्रश्न आहे, 50 लाखाचं तुम्ही जिंकलेले आहात, आणि 1 करोडचा प्रश्न आहे आणि तुम्ही डायसी आहात, तुम्हाला 50-50% चान्स वाटतो की माझं बरोबर असेल किंवा चुकी असू शकेल, तर तो तुम्ही कॉल घेताल का? तुम्ही त्याला आन्सर करताल का? आता
यावेळेस जे असे प्रश्न हायपोथेटिकली विचारले जातात त्यावेळेस लोकांना वाटतं हा मी करू शकेल, पण ती रिस्क किती आहे? 50 लाखाहून 3,20,000 येण्याची रिस्क आहे. सो आता हायपोथेटिकली क्वेश्चन विचारणं वेगळं, की 20% मार्केट पडलं तर तुम्ही मार्केटमध्ये अजून पैसा टाकताल का? लोक म्हणतात हो मी टाकतो. सपोज तुम्ही मार्केटमध्ये 10 लाख रुपये इन्व्हेस्ट केलेले आहेत आणि त्या 10 लाखाची व्हॅल्यू 8 लाख झाली, तर तुम्हाला असं वाटायला लागतं अरे मी 10 लाख रुपये ना एफडी मध्ये टाकले असते ना तर कमीत कमी याचे 10,50,000 तरी झाले असते. सो त्याच्यावरून त्यांचा रिस्क प्रोफाईल कळतो की अरे हा तर कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर आहे, ह्याला ही मार्केट व्हॉलेटिलिटी सहन होत नाहीये. सो जो ही मार्केट व्हॉलेटिलिटी सहन करू शकतो, ज्याला मार्केट फॉल मध्ये आनंद होतो की बाबा मला तर लॉंग टर्म साठी इन्व्हेस्टमेंट करायचंय आणि मार्केट आता पडलेलं आहे तर मी अजून इन्व्हेस्ट करेल त्याच्यामध्ये, ही जर फिलिंग तुम्हाला येत असेल तर तुम्ही अग्रेसिव्ह इन्व्हेस्टर आहात. ही जर फिलिंग येत नसेल अरे हे कशाला काय झालंय, कशाला टाकून ठेवले मी आणि मी आता एकदा ब्रेक इव्हन झालं की मी काढून टाकतो, हे ब्रेक इव्हन वाले जे इन्व्हेस्टर्स असतात ते नॉर्मली कन्झर्वेटिव्ह इन्व्हेस्टर्स असतात असं मला वाटतं. सो तुमचे बिहेवियर्स तुम्हाला सजेस्ट करतील की तुमचा रिस्क प्रोफाईल काय आहे. इन शॉर्ट, मार्केट वर गेल्यानंतर जर का तुमचे हार्टबीट्स वाढत असतील तर समजून घ्या की तुम्ही खूप अग्रेसिव्ह कदाचित नाही आहात, किंवा मार्केट वर नाही, ऍक्च्युली मार्केट खालती यायला आणि तुमचे हार्टबीट जर का वाढत असतील तर तुम्ही तसंही म्हणता येईल आनंदामध्ये हार्टबीट वाढणं आणि दुःखामध्ये हार्टबीट वाढणं, मे बी हार्टबीट तर हार्टबीटच आहेत. एखाद्या वेळेस तुम्ही खूप खुश झाले तरी तुमचे हार्टबीट वाढतात आणि दुःख झालं तरी तुमचे हार्टबीट वाढतात. सो आय थिंक तुमच्या रिॲक्शनवर डिपेंडंट आहे की तुम्ही किती काम राहतात या गोष्टींमध्ये. सो त्याप्रमाणे तुम्ही कॉल घ्यायला पाहिजे. सो इन शॉर्ट, फक्त म्युच्युअल फंड किंवा इक्विटी मार्केटच फक्त बघणं उपयोगाचं नाहीये, तर तुमची बाकी किती ठिकाणी कुठे कुठे इन्व्हेस्टमेंट आहे, मे बी त्याचं प्रपोर्शन किती आहे ह्याच्यावरती पण तो रिस्क प्रोफाईल अवलंबून असावा. बरोबर असू शकतो. म्हणजे आता इंडियामध्ये जर बघितलं तर फिक्स्ड ॲसेट्सवर जास्त भरोसा आहे लोकांना, जसं की रिअल इस्टेट घेणं म्हणा किंवा गोल्ड घेणं म्हणा. सो हे ॲसेट क्लास ट्रेडिशनली लोकांनी बघितलेले आहेत की बाबा वाढलेले आहेत आणि आता जसं रिअल इस्टेटमध्ये रिअल टाइम तर प्राइसेस कळत नाहीत आपल्याला की बाबा तुमच्या घराची किंमत किती आहे, फ्लॅटची किंमत किती आहे, प्लॉटची किंमत किती आहे. गोल्डमध्ये थोडंफार कळतं, पण एक सायकोलॉजिकली सगळ्यांना वाटतं अरे काही नसतं, शेवटी अल्टिमेटली गोल्ड हे म्हणजे वरच जाणारी गोष्ट आहे. सो या सगळे म्हणजे पास्ट हिस्ट्री म्हणा किंवा आपले ॲज अ पूर्ण देश म्हणून किंवा कम्युनिटी म्हणून जो आपला एक फिलिंग आहे या दोन ॲसेट क्लाससाठी ती थोडी वेगळी आहे. सो हळूहळू अशी आशा करूयात आपण की लोक अजून जास्त इन्व्हॉल्व्ह होतील इक्विटी इन्व्हेस्टिंगमध्ये, हे कल्चर डेव्हलप होईल आणि त्यांना त्याचे ॲक्च्युअल बेनिफिट्स कळतील. जसं US मध्ये 75% जास्त लोक इक्विटी मार्केटमध्ये इन्व्हेस्टमेंट करतात. 95% जास्त जे इन्व्हेस्ट करतात त्यांचे फंड्स पेन्शन फंड म्हणा किंवा म्युच्युअल फंडमध्ये ॲलोकेशन्स आहेत. सो होपफुली हळूहळू जसं जसं इंडियामध्ये पण पार्टिसिपेशन वाढत जाईल, सो पेनिट्रेशन तिथेही वाढेल अजून. ओके ओके. आणि नॉलेज हे वाढेल आणि कसं बिहेव करायचं हेही लोकांना कळायला लागेल अजून जास्त चांगलं. येस. सो आज आपण समजून घेतलं की नक्की रिस्क प्रोफाईल म्हणजे काय आणि त्याचं फायनान्शियल प्लॅनिंगमध्ये काय महत्त्व आहे. इन शॉर्ट, तुम्ही सुद्धा जेव्हा इन्व्हेस्टमेंट कराल तेव्हा तुमचा रिस्क प्रोफाईल नक्की तपासून बघा. त्याबाबतीत काही शंका असतील तर आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की लिहा. तुमचा रिस्क प्रोफाईल तपासून बघायचा असेल, त्यानुसार समजा आमच्याकडूनही समजा काही तुम्हाला गायडन्स हवा असेल तरीसुद्धा तुम्ही आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये लिहू शकता. आणि आता आपण हळूहळू फायनान्शियल प्लॅनिंग संदर्भामध्ये ज्या ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्याच्याकडे वळतोय. सो पुढच्या भागामध्ये थोड्या अजून कॉम्प्लेक्स टर्म्स आणि त्याच्याबद्दल समजावण्याचा नक्की प्रयत्न करू. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हे आम्हाला नक्की कळवा. या व्हिडिओ संदर्भात काही शंका असतील तर त्याही लिहा आणि अशाच व्हिडिओज करता आमचा चॅनल बघत राहा. भेटूयात पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.